चला तर व्हिडिओ सुरुवात करू. तर मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे तुम्हाला संस्कृतचा पेपर इयत्ता 8वी घटक चाचणी 2 या परीक्षेसाठी. चला तर पहिला प्रश्न वाचू. चित्रानाम संस्कृत नामाने लिखत. पहिल्याचं उत्तर आहे फलकम. पहिल्याचं उत्तर आहे फलकम. चित्रानाम संस्कृत चित्रानाम संस्कृत नामाने लिखत. उत्तर आहे फलकम. चल, दुसऱ्याचं उत्तर आहे कमलम. चला तर तिसरं पाहू. तिसऱ्याचं उत्तर आहे पनसम. चौथ्याचं उत्तर आहे शशः. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 प्रश्न सोडून झाले आहेत. दुसरा प्रश्न बघूया. वचनम अनुसृत्य चित्रानामी लिखत. तर येथे सांगितले आहे की हे एक वचन आहे की अनेक वचन आहे. तर हे तुम्हाला परीक्षेत लिहायचे आहे. मेलनम कृत अपक्वानी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा मेलनम कृत. तर यामधील पहिल्याच उत्तर आहे जोड्या लावायच्या आहेत, पण तुम्हाला येथे उत्तर लिहायचे आहे. मी येथे जोड्या लावून देतो, पण तुम्हाला येथे उत्तर लिहायचे आहे. तर पहिल्याच अपक्वानी म्हणजे अपक्व आणि फलानी. पक्व म्हणजे खायचं फळ. व्रणित म्हणजे बॉय म्हणजे बालक. नूतना म्हणजे कविता. उत्तम म्हणजे अश्व घोडा. अश्व म्हणजे घोडा. प्रश्न चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, संख्या अक्षरे लिखत केवलम 2. तर पहिला आहे 25. त्याला संस्कृत मध्ये पंचविंशती असे म्हणतात. विंशती संस्कृत मध्ये याला पंचविंशती म्हणतात. याला 25 ला ओके. आता दुसरा आहे 48. तर विद्यार्थी मित्रांनो, 40ला काय म्हणतात हे माहित पाहिजे. 40ला म्हणतात संस्कृत मध्ये चत्वारिंशत. म्हणजे 8ला काय म्हणतात अष्टा. म्हणजे 8ला काय म्हणतात अष्टा. म्हणजे काय झालं अष्टाचत्वारिंशत. आणि पुढचा आहे 14. तर 14ला चतुर. 10ला काय म्हणतात दश. म्हणजे 4ला चतुर आणि दश. ह्याला कसं लिहायचं तर असं लिहायचं चतुर. सॉरी, चतुर्दश. ह्याला असं लिहायचं. ओके. चला, शब्दान पृथक् कृत केवलम. म्हणजे इथं काय तर उत्तर याचं आहे. उत्तर लिहू. प्रश्न 5वा, शब्दान पृथक् कृत मार्जारः उदरम. स म्हणजे काय? स म्हणजे पुल्लिंग. सा म्हणजे स्त्रीलिंग आणि तद म्हणजे नपुंसकलिंग. तर मार्जारः
तो मांजर म्हणजे काय ना, पहिल्याला मांजरावा. सहा म्हणजे स्त्रीलिंग, तर उदरम म्हणजे नपुंसकलिंग आहे. म्हणजे इथे येणार उदरम. कळालं? तर असंच सॉल्व करत जायचं आहे. महिला, महिला कशी देते? तर स्त्रीलिंग, स्त्रीलिंग काय आहे? सहा मध्ये महिला. धेनू, धेनू म्हणजे ती काय? सहा मध्येच महिला आणि धेनू येतात. गगनम, गगनम नपुंसकलिंग. कुपी सहा मध्ये. कृष्ण स मध्ये. चटका सहा मध्ये. अयोग्य पर्याय चित्वा वाक्याने पुरेत. चला प्रश्न 6 योग्य पर्याय चित्वा वाक्याने पुरेत. हा प्रश्न तुम्हाला घरी सोडवायचा आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न 7वा. क्रियापद कोष्टक पुरेत. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि पुरुष. पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. एकवचन मध्ये तुम्हाला हा तक्ता माहित पाहिजे. मी लिहून देतो. ते, इथे, ते, इथे, अंते. सॉरी मला लिहून देतो तक्ता. ते, इथे, अंते. ते म्हणजे आता इथं अवघड आहे सांगण्यास. ते म्हणजे समजा भाषेला काय जोडलं? ते काय झालं? भाष ते. कळलं? तर असंच ते म्हणजे म्हणणे ते आता इथे होतं म्हणजे काय झालं? म्हणणे असं झालं ना. इथं काय झालं? म्हणणे ते. तर तिसरं अंतेला म्हणणे ते. अला सोडून य म्हणजे असंधी झाली ती. म्हणण्याचे म्हणण्य झालं बरोबर. पण इथं काय आलं? इथं आलं य ते. ओके. इथं म्हणसे इथे द्वे म्हणणे द्वे. तिसऱ्याला काय आहे? तर संस्कृत मध्ये असा तक्ता आहे. ते, इथे, अंते, से, थे, द्वे आणि इथं ई व हे महे. म्हणजे काय होणार? म्हणणे असं होणार. म्हणणे, राईट. ओके. इथं काय झालं? म्हणणे वहे. इथं काय जातंय? म्हणणे महे. चला तर हा व्हिडिओ इथेच पॉज करून तुम्ही याचा स्क्रीनशॉटही मारू शकता. याचा स्क्रीनशॉट मारा आणि याचा स्क्रीनशॉट मारा आणि प्रश्न घरी सोडवा. हा मी सांगितला.
अजून कुठली कुठली? हा एक सांगितला. अजून हा एक सांगितला. अजून हा एक सांगितला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इयत्ता 8वीचाच आहे. तुम्हाला तेही दाखवतो. बघा, इयत्ता 8वी. मागच्या वर्षीचा पेपर आहे. गुण 20, समय 1 तास. चला तर हा व्हिडिओ येथेच पॉज करू. गुड बाय.